हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. प्रसादाचा शिरा हा 1.25 किलो प्रमाणात बनवतात, पण घरगुती फंक्शन किंवा छोट्या फंक्शनसाठी आपण हा एवढा 1.25 किलोचा बनवू शकत नाही. एवढा काय करणार ना. म्हणून मी अर्धा किलो प्रमाणात हा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. याच्यासाठी मी अर्धा किलो रवा, अर्धा किलो साखर, अर्धा किलो साजूक तूप, थोडेसे ड्रायफ्रूट्स, 1 लिटर दूध, केशर, थोडंसं मीठ आणि केळं असं सामान घेतलेलं आहे. सगळ्यात पहिले गॅसवर रवा घालून घ्यायचा, टोपामध्ये टोप गरम करून, आणि एका बाजूला मी 1 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. रवा आपण परतून घेतोय तोपर्यंत मी एका बाजूला ड्रायफ्रूट्स कापून घेणार आहे. आणि रवा आपल्याला आधी नुसताच भाजायचा आहे. प्रसादाच्या शिऱ्यामध्ये किंवा शिऱ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की रवा शिजवून घेणं. रवा तुम्ही चांगला परतवून घेतलात तरच तो प्रसादाचा शिरा किंवा शिरा छान होतो. पहिले 10 मिनटं मी नुसताच रवा मीडियम फ्लेमवर छानपैकी परतून घेणार आहे. रवा एकदम छान परतला हे कसं समजतं की रवा असा वाळूसारखा मोकळा मोकळा होतो. त्याचे दाणे थोडेसे फुललेले दिसतात आणि खमंगसुद्धा रव्याचा सुटतो. पहिले 10 मिनटं रवा मीडियम फ्लेमवर असा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये अर्धा किलो संपूर्ण तूप घालून घेणार आहोत. तूप कमी घालायचं नाही, नाहीतर प्रसादाच्या शिऱ्याला चांगली टेस्ट आणि छान असा बनत नाही. हे परफेक्ट प्रमाण आहे, म्हणजे समप्रमाण. अर्धा किलो रव्यासाठी अर्धा किलोच तूप वापरायचं आणि अर्धा किलो साखर वापरायची, आणि त्याच्या डबल प्रमाणात म्हणजे 1 लिटर इतकं दूध वापरणार आहे मी. जर तुम्हाला अर्धा किलोचाही नसेल बनवायचा, वाटीच्या प्रमाणाने घेतलं तर 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप आणि 2 वाट्या इतकं दूध असं प्रमाण घ्यायचं. रवा छान परतून झाला की त्याच्यामध्ये आपण म्हणजे 7 मिनटं तरी तुपासोबत पुन्हा एकदा परतायचं आहे. त्याचबरोबर मी 1 लिटर दूध पूर्ण घालणार आहे, म्हणून त्या दुधामध्येच मी केशर घालून घेतलेली आहे. रवा आपला 7 मिनटं छान परतून झाला की जे आपण ड्रायफ्रूट्स आपण घेतले होते कापून, ते घालून ते सुद्धा छान रव्यासोबत परतून घ्यायचे. त्याचबरोबर आपण एक बारकंसं केळंसुद्धा घेतलेलं आहे. ते केळंसुद्धा छान बारीक बारीक कापून ते सुद्धा घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. केळं त्याच्या रव्यासोबत एकजीव झालं पाहिजे, त्याचा चंक्स राहता कामा नये. छानपैकी ते तुपामध्ये परतलं की इतका छान सुवास येतो घरभर की काय सांगूच शकत नाही. तुमचे शेजारीसुद्धा तुम्हाला विचारतील की हा काय पदार्थ बनवत आहेस, इतका छान सुवास सुटेल की. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की रवा तुपासोबत परतणं. जर तुम्ही त्याच्यामध्ये घाई केलीत तर तुमचा प्रसादाचा शिरा परफेक्ट बनणार नाही. तुपासोबत रवा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचाच आहे. मग पुढचे 10 मिनटं म्हणजे मी आधीचे 10 मिनटं रवा नुसताच परतला आहे, आणि मग त्याच्यानंतर 17 मिनटं पुन्हा एकदा तुपासोबत एकदम बारीक गॅसवर रवा परतून घेतलेला आहे. मग अशा प्रकारे छान रवा परतून झाला की जे 1 लिटर दूध आपण तापवलं होतं ते संपूर्ण घालून घ्यायचं आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून त्याची 4 ते 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता की रवा किती छान फुललेला आहे, एकदम डबल झालेला आहे. मग आपण ह्याच्यामध्ये वाफ काढून झाली की पुन्हा एकदा परतून घेऊ आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो इतकी साखर घालू आणि छानपैकी मिक्स करू आणि पुन्हा एकदा वाफ काढून घेऊ.
साखर घालून पुन्हा वाफ काढून झाली की बघू शकता रव्याची कन्सिस्टन्सी किती अप्रतिम झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर, चिमूटभर मीठ आणि प्रसादाचा शिरा बनवतोय म्हणून तुळशीची पानं घालून घ्यायची आहेत आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून वाफ काढून घ्यायची आहे. आता मीठ काही लोक नाही घालत, पण मीठ घातल्यामुळे ह्याला एकदम अशी छानच चव येते. म्हणजे काय होतं की पूर्ण साखर असते तर चिमूटभर मीठ घातल्यामुळे कोणत्याही गोडाच्या पदार्थाला त्याची चव वाढते. अशा प्रकारे माझा प्रसादाचा शिरा बनवून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत.